नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भीषण उन्हाळ्यामध्ये कारची देखभाल करणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं अनिवार्य आहे. इंजिनमधील बिघाड किंवा टायरचा स्फोट यामुळे मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो. यासाठी सावलीत पार्किंग करणं, एसीची नियमित सर्व्हिसिंग करणं आणि टायरची कंडिशन तपासणं यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या प्रवासाला सुखकर बनवू शकतात. वेळीच घेतलेली ही तुमची खबरदारी तुम्हाला मोठ्या संकटातून आणि खर्चातून वाचवू शकते. उन्हाळ्यामध्ये जेव्हा पारा 40-45 अंशांवरती पोहोचतो तेव्हा त्याचा वाईट परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या कारवर देखील होत असतो. लांब वाहतूक कोंडी, तप्त रस्ते आणि सतत एसी यामुळे वाहनाच्या प्रत्येक भागावरती दुहेरी दाब असतो. अशा परिस्थितीमध्ये इंजिन ओव्हरहीटिंग, टायर निकामी होणं आणि बॅटरीशी संबंधित समस्या सामान्य बनतात. इंजिन बिघडलं तर त्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागू शकतात. तर चांगली गोष्ट अशी आहे की थोडी काळजी घेऊन ड्रायव्हिंगच्या सवयी सुधारून या समस्या तुम्हाला टाळता येऊ शकतात. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये रोज तुमची कार वापरत असाल तर थोडी अतिरिक्त सावधगिरी बाळगल्यास तुम्ही मोठ्या आर्थिक खर्चापासून वाचू शकता. तर आता उष्णतेमध्ये इंजिन थंड ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर कूलंट तुमच्या गाडीमध्ये कमी असेल किंवा खूप जुनं असेल तर तो आपलं काम योग्यरित्या करू शकणार नाही. यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकतं. त्यामुळे वेळोवेळी शीतलकाची म्हणजेच कूलंटची पातळी तपासून पाहत राहा. आणि केवळ कूलंटच नाही तर कारचं इंजिन ऑइल आणि ब्रेक ऑइलही तपासा. जर इंजिन ऑइल जुनं किंवा जाड झालेलं असेल तर ते इंजिनला योग्यरित्या वंगण घालू शकत नाही, ज्यामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवरती मोठा विपरीत परिणाम होत असतो. सोबतच उन्हाळ्यामध्ये एसी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर एसी खराब झाला तर उन्हाळ्यात कारने प्रवास करणं अत्यंत कठीण होऊन बसतं आणि म्हणूनच एसी सेवा खूप अत्यावश्यक आहे. जर कूलिंग कमी वाटत असेल तर एसी गॅस आणि फिल्टर तपासून घ्या. स्वच्छ फिल्टर हे केवळ चांगले थंडच होणार नाही तर मायलेज देखील तुमच्या गाडीचं वाढवेल. त्यानंतर गरम रस्त्यामुळे टायरच्या आतील हवेचा दाब हा आपोआप वाढत असतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये टायरमध्ये जास्त हवा विनाकारण भरू नका. उष्णतेमध्ये जास्त वारा असल्याने टायर फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे दर 10-15 दिवसांनी आपल्या टायरचा दाब हा तपासत राहा. जर डॅशबोर्डवरील इंजिन हिटिंग लाईट चालू असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीमध्ये गाडी ताबडतोब सावलीमध्ये थांबवा आणि इंजिन थंड होऊ द्या. अशा परिस्थितीमध्ये जोरदारपणे वाहन चालवल्यास इंजिन पूर्णपणे खराब होण्याचा धोका असतो आणि आपला लाखो रुपयांचा खर्च देखील वाढू शकतो. तसेच कार कधीही उन्हात पार्क करू नका. उन्हात उभी राहिल्यानं कार आतून खूप गरम होऊ शकते. झाडाखाली किंवा झाकलेल्या पार्किंगमध्ये कार पार्क करण्याचा शक्यतो जास्त प्रयत्न करा. त्यानंतर जास्त उष्णतेमुळे बॅटरीच्या आतील द्रव हा कोरडा होतो. या प्रकरणामध्ये बॅटरी त्वरित खराब होऊ शकते. जर वाहन सुरू होण्यास वेळ लागत असेल किंवा दिवे मंद झाले असतील तर समजून घ्या की बॅटरी प्रतिसाद देणार आहे. कडक उन्हामध्ये बॅटरी निकामी होणं आपल्याला मोठ्या संकटामध्ये टाकू शकतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भीषण उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर कारची थोडीशी काळजी जास्त घेतलीत तर तुम्ही खूप मोठ्या आर्थिक फटक्यापासून वाचू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.